शनिवारचा दिवस आहे. हा आठवडा कसा गेला असा विचार करता पूर्ण मागे वळून पाहिलं. कसा गेला असा एका वाक्यात सांगायचं असेल तर प्रचंड प्रेम आणि भरभरून आशीर्वादांचा गेला. काही ठिकाणी मी प्रेम मिळवलं, आशीर्वाद मिळवले आणि काही ठिकाणी मला भरभरून आशीर्वाद हे देण्याची सुद्धा योग आला. पहा बरं, किती लोक उत्साहात आहेत. महिला, मुली, तरुण कसे फोटो काढतात. इतकंच नाही की उत्साहाने माझ्या तोंडावर देखील फुलं मारतात. माझ्यावर फुलंचा वर्षाव करण्याचा एक ट्रेंडच सुरू झालेला आहे शिवशक्ती परिक्रमेनंतर. तर कधी कधी मला त्याच्यामुळे समोरचं दिसत नाही इतकी फुलं माझ्या तोंडावर लोक बघा कसे. मग महिला आमच्या अगदी आजी असं त्यांना प्रेम भरभरून येतं. त्या असे मिठी मारतात, माझ्या डोक्यावरून गालावरनं हात फिरवतात बघा कशा. आणि मग कोणी लहान मुलींना तर नेम धरून कशी आम्ही ताईंच्या डायरेक्ट डोक्यावर फुलं तोंडावर मारले असं काहीतरी एक स्पर्धा असल्यासारखं त्या बिचारे लावून फुलं मारतात. मग मी त्याला म्हटलं, तुम्हीच कन्या आहात, तुम्ही देवीचं रूप आहात, मीच तुमच्यावर फुलं वाहते ना. म्हणून मी पण त्यांच्या डोक्यावर फुलं टाकली. जणू होळी खेळत होताना रंग कसा एकमेकांवर टाकतो तसं मग सगळ्यांनीच फुलं टाकायला सुरुवात केली. आणि भरपूर या फुलांच्या रूपाने आशीर्वाद हा माझ्यावर वर्षाव झाला. आता नॅचरली त्याच्यामध्ये माझा थोडासा अवतार मात्र बिघडला, पण ठीक आहे, एवढा लोकांचा आशीर्वाद आणि प्रेम मिळालं तर तेही चालेल. एवढंच नाही तर माझ्या हे फोटोग्राफर वगैरेंचाही सगळा माझ्या भोवती गराडा असताना हे माऊली मात्र लांब राहून प्रेम करते. बघा, ह्या माझ्या माऊली मला सांगतात आमच्या लेकराच्या डोक्यावर हात ठेवा. आणि किती मोठा विश्वास त्यांच्या मनामध्ये आहे. कुठेही आजकाल लहान बाळं माझ्या अंगावर आणून ठेवतात, मांडीवर आणून ठेवतात आणि मला त्यांच्या डोक्यावर हात ठेवायला सांगतात. मग कधी कधी ते मला प्रसाद देखील देतात. तशीच ओली साडी घेऊन मग माझा प्रवास असतो. असे अनुभव असे येतात अत्यंत छान. बघा कशा या माऊली माझ्यावर प्रेम करतायत, माझे नजर काढतायत, इडापिडा काढण्याचा प्रयत्न करतायत. मी अगदी भरभरून ते प्रेम स्वीकारत आहे. इतकं प्रेम त्यांच्या माध्यमातून मला जे मिळालं आहे, मला वाटतं हे माझं फार फार मोठं भाग्य आहे.
मग मी बूथ रचनेच्या मीटिंगला गेले. आष्टी मतदारसंघातल्या सर्व बूथना मी भेटले, त्यांच्याशी ऐकलं, त्यांचं माझे बोलले. थोडासा अंदाज आला. राजकारणात असल्यामुळे निवडणुकीच्या पूर्वी ह्या गोष्टी मी वर्षानुवर्ष करतेच आहे आणि मला थोडंसं स्क्रीनिंग याला मी म्हणते, या स्क्रीनिंगमध्ये कळतं. बीडमध्ये पण मग अशीच बैठक झाली आष्टीनंतर आणि मग सगळ्यांना मी संबोधित केलं, मार्गदर्शन केलं आणि दिवस तिथे संपला. दुसरा दिवस उगवला आणि माझा दिवस उगवल्यानंतर पहिली सर्वात असते ती म्हणजे माझ्या देवांची मनोभावी विस्तृत अशी पूजा. वेळ कमी असेल तर मी थोडं लवकर तयार होते, पण शक्य तेवढं मनोभावे मला पूजा करायला खूप आवडतं. ही शिवशक्ती परिक्रमेची देण आहे. त्यांनी मला त्या परिक्रमेनी खूप ऊर्जा दिली आणि माझं देवाशी एक नातं घट्ट झालं. कदाचित माझे बाबा माझ्याकडे नाहीत, माझ्यापेक्षा मोठं कोणी नाही सांगायला, त्याच्यामुळे मी देवाशी खूप हितगुज करते आणि मला देवाने खूप खूप आशीर्वाद दिलेत, खूप चांगले विचार दिलेत. हेच किती मोठे आशीर्वाद आहेत असं मला वाटतं. मग मेडिटेशन म्हणून ती छान धूप, दीप, अगरबत्ती आणि छान जाप करते. माझा व्हिडिओ माझ्या पियेनी केला असला तरी तो मला आवडला आहे आणि म्हणून मी तो दाखवला आपल्याला. आणि मग छान मग लगेच लग्नांना पळाले. तिथे माझंच रिसेप्शन सुरू झालं. माझं सत्कार, स्वागत असं करून आमचे संभाजी म्हणून आहेत, त्यांच्या TV9चे ते पत्रकार आहेत, रिपोर्टर, त्यांच्या घरच्या लग्नाला मी गेले होते. तिकडनं परत कार्यालयात आली. माझ्या लोकांच्या भेटीगाठी, त्यांचे सत्कार, त्यांची निवेदनं, त्यांच्याशी बोलत बोलत दिवस तसाच गेला. परत संध्याकाळच्या लग्नाला जायची वेळ झाली. बघा, आई लग्नाला आले. छान नवरी इतकी गोड होती, नवराही छान होता आणि ती खूप मला म्हणत होती थँक्यू ताई, तुम्ही आलात वगैरे. आणि मला खूप आनंद वाटला छान जोडपं बघून. परत आणखी एका लग्नाला गेले. मतदारसंघातली खूप लग्न होती. तात्याराव लहाने आहेत ना, पद्मश्री तात्याराव लहाने, त्यांच्या घरातलं हे लग्न होतं. सगळे तिथे नातेगोतेच भेटले, आमचे नातेही पडतात. तिथे समोर आमच्या गणपतीचं मंदिर आहे, परळी वैजनाथचं खूप छान मंदिर आहे. तिथे दर्शनाला गेले. तिथे आमचे बँकेचे डायरेक्टर नारायण सातपुतेच्या परिवाराची काहीतरी पूजा चालू होती. त्यांची नात मला काही दर्शन घेऊ देत नव्हती. ताई 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 नुसती ती घुकत होती. मी हात जोडूच शकले नाही. मला चल ये बाई, तुझ्याशी बोलते. तू कशाला आली जय बाप्पा करायला? आरती म्हणा. मला यायचं नाही पण मला यावं लागलं. म्हणजे जय कर बरं माझ्या बरोबर. ओम म्हणा. ओम बोला. काही माग ना जय बाप्पाला. जय बाप्पा सर्वांना सुखी ठेव. तुला काय पाहिजे जय पप्पाकडून? माग पटकन मिळून जाईल तुला. तुमच्या घरामध्ये बसायचं यामध्ये ते सारखं असते. मला त्यांच्या घरी जायचं. आता तू घरी जाशील ना, तुझ्या उशीच्या खाली चिप्स असेल बघा, मला फोन करणार, कळलं का? बघा तू घरी गेल्यावर. त्या गणपतीचं दर्शन झालं आणि मग मी निघाले वैद्यनाथाच्या दर्शनाला. वैद्यनाथ प्रभू 12 ज्योतिर्लिंगापैकी एक. माझ्या परळी वैजनाथ एखाद्यावर दर्शन नाही झालं असं होतच नाही. आज पौर्णिमा, माघ पौर्णिमा, खूप छान दिवस होता. सकाळची पूजानी सुरुवात झाली आणि शेवटचं देवाच्या वैद्यनाथाच्या दर्शनाने माझा दिवस छान पूर्ण झाला.